Hello students, good morning. You know that in the last lectures we have discussed the text on saying please line by line. Now we are going to discuss the side questions that are given on the page number 14, 15, 16, etc. At the side of the text, some questions are given. Look there, the side question is given. We have to complete this. A left man is a person who. Here we have to complete with the help of the given text. A left man is a person. This is main clause, and who is the conjunction, and there should be subordinate clause that begins with who. It means we have to inform about a person. Left man is a person who. Now we have to complete. What will be the answer? The answer will be a lift man is a person who is a lift operator, who not only operates the lift but also helps the passengers if they need any assistance. लिफ्ट मॅन हा कोण व्यक्ती होता? तर तो एक लिफ्ट ऑपरेटर होता, जो फक्त लोकांना फक्त ऑपरेट करण्याचंच काम करत नव्हता, तर तो लोकांना मदत पण करत होता. ज्या वेळेस लोकांना त्या पॅसेंजर्सला मदतीची गरज आहे त्या वेळेस. अशा पद्धतीने हे पूर्ण करायचं आहे. आन्सर काय असेल? लिफ्ट मॅन इज अ पर्सन हु इज अ लिफ्ट ऑपरेटर who not only operates the lift but also helps the passengers if they need any assistant. अशा पद्धतीचा सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला हुच्या नंतर ठेवायचा आहे. नेक्स्ट, देयर इज अनदर क्वेश्चन. एक्सप्लेन द सेंटेन्स द पेन ऑफ अ किक ... poison a whole day. Now we have to find out the whole line from the text. The whole line from the text is the pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. या पद्धतीची ही पूर्ण लाईन आहे. तर ह्या लाईनचा अर्थ काय? एक्सप्लेन द सेंटेन्स म्हटलंय. अर्थ काय हे सांगायचं आहे. काय अर्थ आहे याचा? द पेन ऑफ अ किक. पेन म्हणजे वेदना, किक मारणे म्हणजे लात मारणे, लात मारण्याची वेदना. ऑन द शिन्स सून पासेस अवे म्हणजे समजा आपल्याला एखादा जर कोणतरी जर मारलं आपल्याला, तर तो मार बसल्याचा जो ओळ असतो तो काय होतो? काही कालावधीनंतर तो अदृश्य होतो. परंतु द पेन ऑफ ए वाउंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट, आपल्या सेल्फ रिस्पेक्टला जर एखाद्यानं धक्का दिलेला असेल तर ते मात्र पूर्ण दिवसासाठी आपल्यासाठी पॉइझन असतं, असा याचा अर्थ आहे. आता याचं एक्सप्लेनेशन कसं करता येईल? द पेन ऑफ द बॉडी कॅन बी क्युअर्ड विथ मेडिसिन अँड वी मे फॉरगेट अबाउट इट विथ द पॅसेज ऑफ टाइम. म्हणजे आपल्या बॉडीवर जे काही पेन झाला आहे, समजा जे काही आपल्या बॉडीवर एखादा माराचा वळ उमटलेला आहे, तो काय होऊ शकतो? कॅन बी क्युअर्ड विथ मेडिसिन. मेडिसिननं तो बरा होऊ शकतो. अँड वी मे फॉरगेट अबाउट इट विथ द पॅसेज ऑफ टाइम. आणि त्या काही वेळामध्ये आपण त्या गोष्टी विसरून जाऊ शकतो. परंतु इफ समबडी इन्सल्ट द डॅमेज, that damage becomes severe as it hurts the mind and cannot be easily brushed aside. Somebody insult the damage. समजा एखाद्यानं आपल्याला इन्सल्ट केलं, तर ते इन्सल्ट केलेली गोष्ट आपल्या हृदयामध्ये बराच काळ राहते आणि ती सहज आपल्या मनातून जात नाही. म्हणजे मारलेला वळ बुजू शकतो, परंतु शब्दाचे घाव हे मात्र बुजू शकत नाही. अशा पद्धतीने हे याचा अर्थ दिलेला आहे.
Next, number 3. See there, why is it not possible for the law to become the guardian of our private manners? काय अर्थ होतो? Why is it not possible for the law? कायद्याला ते शक्य का नाही? काय शक्य नाही? टू बिकम द गार्डियन म्हणजेच पालकत्व मिळवणे ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स, आपल्या वैयक्तिक प्रायव्हेट मॅनर्सवर कंट्रोल ठेवणं हे कायद्याला का शक्य नाही, हे एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला ह्या टेक्स्टमध्ये जे अभ्यासलंय त्यावरून. तर यावर काय सांगता येईल? लॉ कॅन नॉट टेक ॲक्शन अगेन्स्ट आवर प्रायव्हेट मॅनर्स ॲज इट डज नॉट डिस्टर्ब द सोसायटी इन जनरल. आपण हे डिस्कस केलंय की लॉ प्रायव्हेट मॅनर्सवर ॲक्शन घेऊ शकत नाही आणि आपल्या सोशल जी लाईफ आहे त्यामधल्या प्रायव्हेट मॅनर्सवर ते डिस्टर्ब करू शकत नाही. बट इफ इट क्रॉसेस द लिमिट्स ऑफ डिसेन्सी, लॉ कॅन इंटरवेन अँड द पर्सन कॅन बी आस्क्ड टू अपोलोगाइज फॉर द मिसबिहेवियर. पण आता समजा हे इथपर्यंत शक्य आहे, आपल्या प्रायव्हेट मॅनरवर लॉ ॲक्शन घेऊ शकत नाही, पण जर खरंच लिमिट क्रॉस जर झाली तर लॉ काय करत असतो? लॉ आपल्याला मिसबिहेवियरला शिक्षा देत असतो किंवा आपल्याला माफी मागावी लागत असते. These days, domestic violence is considered a criminal offense and laws are there to give justice even if it happens within the four walls of the house. आता तुम्हाला माहित आहे की समाजामध्ये त्या चार भिंतीच्या आत बऱ्याच वेळेस काय होतं, तर डोमेस्टिक व्हायलन्स होतो, म्हणजेच घरगुती हिंसा होतात. समजा एखादी सासू सुनेचा छळ करते किंवा एखादा नवरा त्याच्या बायकोची छळ करतो. अशा पद्धतीनं जे डोमेस्टिक व्हायलन्स होतात, आता हे डोमेस्टिक व्हायलन्सवर कंट्रोल ठेवण्याचं काम लॉ करत आहे. म्हणजे आता बऱ्याच प्रमाणामध्ये लॉ प्रायव्हेट मॅनर्सवर देखील लक्ष देत आहे. परंतु या टेक्स्टमध्ये सांगितलंय त्यानुसार इट इज नॉट पॉसिबल फॉर द लॉ टू बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. Okay, next, see on the page number 16 what is given at the top. How can we keep the machine of life oiled and running sweetly? आपल्या लाईफची मशीन, फॉर एक्झाम्पल आपली लाईफ हे काय मशीन आहे, तर ही लाईफची मशीन आपण ऑइल्ड कशी ठेवू शकतो आणि कशी स्वीटली रनिंगमध्ये ठेवू शकतो, असं क्वेश्चन दिलाय, जो या टेक्स्टच्या आधारे आपल्याला उत्तर देऊ शकतो. आपण कशा पद्धतीनं होऊ शकतं, आन्सर याचं काय असेल? द मशीन ऑफ लाईफ कॅन बी केप्ट ऑइल्ड, दॅट इज लाईफ कॅन मूव्ह स्मूथली इफ वी फॉलो बेसिक कर्टसीज इन लाईफ. अर्थ, वी कॅन मेक द लाईफ स्मूथली इफ वी फॉलो द बेसिक courtesies in our life. पुढं, even if we commit a mistake or misbehave in a fit of rage, we can apologize by accepting our mistake and the matter can be solved amicably to make life beautiful. कसं आपण आपली ही लाईफची मशीन ऑइल्ड ठेवू शकतो, तर त्याचं आन्सर काय? when we follow the basic courtesies in our life, when we commit any mistake or when we commit any misbehavior in the running life, we have to apologize, म्हणजे आपण माफी मागितली पाहिजे, by accepting our mistakes and we have to solve the matter with the sweet words, and with the help of these we can make our life beautiful. Good. Next, the public owes to the underground railway company because. आता हे दिलेलं वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. द पब्लिक ओज स्वीकारणे, पब्लिक स्वीकारते काय? टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. रायटर या ठिकाणी सांगतोय
की पब्लिक स्वीकारते. काय स्वीकारते तर अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीला स्वीकारते. पब्लिक का स्वीकारते याचा आन्सर बिकॉजच्या पुढचा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी लिहायचा आहे, जे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन या ठिकाणी द्यायचं आहे. आणि कसं दिलं जाईल रिझन का पब्लिक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीला स्वीकारते, तर त्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. द पब्लिक ओज टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस फॉर अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी अमंग इट्स एम्प्लॉईज, असं टेक्स्टमध्ये दिलंय. पुढे दे टूक केअर टू मेंटेन द स्टँडर्ड सो दॅट द ट्रॅव्हलिंग पब्लिक एन्जॉयज द जर्नी. In the process, the company performs an important social service. रायटर म्हणतोय की पब्लिकनं अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीला स्वीकारलं पाहिजे का तर जसं स्वीकारलंय या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीला का तर तेच बसेस रन करतात आणि एम्प्लॉईजमध्ये ते सिव्हिलिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते एक प्रकारचा स्टँडर्ड मेंटेन करण्याचा प्रकार करतात. त्यामुळं आपली जर्नी ही एन्जॉयबल होऊ शकते. ओके, इन द प्रोसेस द कंपनी परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि खरंच ही कंपनी कोणती अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी ही एक चांगल्या पद्धतीनं सोशल सर्व्हिस करते आणि म्हणून त्यांना ते स्वीकारलेलं आहे असं म्हटलं. नेक्स्ट सी द ॲट द बॉटम अकॉर्डिंग टू द कंडक्टर व्हॉट आर द स्टेल ओल्ड ट्रिक्स. अर्थ काय, कंडक्टरच्या म्हणण्यानुसार व्हॉट आर द स्टेल ओल्ड ट्रिक्स, जुन्या ट्रिक्स काय आहेत, तर याचा आन्सर टेक्स्टमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळू शकतं. अकॉर्डिंग टू द कंडक्टर द स्टेल ओल्ड ट्रिक्स आर फाइंडिंग द वेज अँड मीन्स ऑफ नॉट पेईंग द बस फेअर. वन ऑफ देम इज द प्रिटेक्स्ट ऑफ फॉरगेटिंग द मनी बॅग ॲट होम. आपण डिस्कस केलं हे ऑलरेडी की स्टेल ओल्ड ट्रिक काय असतात, तर रायटर म्हणतोय की स्टेल ओल्ड ट्रिक्स ह्या अशा असतात, काय करणे, फाइंडिंग द वेज अँड मीन्स ऑफ नॉट पेईंग द बस फेअर, वेगवेगळे मार्ग शोधणे आणि एस टीचं भाडं न देणे, बरोबर. आणि त्यामधली एक आणखीन गोष्ट म्हणजेच असं दाखवून देणे की आपण आपली पैशाची बॅग किंवा वॅलेट विसरून आलेलो आहेत आणि आपण एस टीचं किंवा बसचं तिकीट काढू शकत नाही, अशी ही काय स्टेल ओल्ड ट्रिक आहे हे सांगितलं. नेक्स्ट ऑन द पेज नंबर 17 ॲट द लास्ट व्हॉट इज गिवन, विच पर्टिक्युलर एक्सपिरियन्स मेड द रायटर कम्फर्टेबल इन अ बस. त्याचा खास असा कोणता अनुभव होता ज्या अनुभवानं रायटरला त्या बसमध्ये कम्फर्टेबल बनवलं. आन्सर The conductor's patience and helpful nature made the writer comfortable in the bus. He used to be equally warm with both the young and the old. The writer had noticed that during rains he would take the trouble of running up the stairs to inform the passengers about the space inside the bus. Thus, the writer felt safe when he boarded a bus which this particular conductor was on duty. रायटरला कोणता अनुभव हा कम्फर्टेबल केला त्या अनुभवानं, तर कंडक्टर्स पेशन्स अँड हेल्पफुल नेचर हे आपण डिस्कस केलंय. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ऑन द पेज नंबर 19. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, सी हियर. Form groups and explain the following words with examples. You can take help of your teacher. The first word is given, that is humility. Now we have to explain the word with the example. Humility means what? Humility means it is the quality of being modest. Humility म्हणजे it is a quality of being modest. And what will be the example? When the Indian captain scores a century in a cricket match and wins the match, he still expresses his gratitude to his teammates and refers the win as a teamwork. He is humble to feel as a team member who has made his own job of contributing to the success of the team.
या पद्धतीनं ह्युमिलिटी आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट, सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम मीन्स व्हॉट? सेल्फ इस्टीम इज हाऊ वन फील्स अबाउट वन्स ओन सेल्फ. सेल्फ इस्टीम म्हणजेच काय की एखादा व्यक्ती स्वतःविषयी किती आदरपूर्वक बघतो म्हणजेच सेल्फ इस्टीम. दॅट इज सेल्फ इस्टीम इज हाऊ वन फील्स अबाउट वन्स ओन सेल्फ. With low self-esteem, one loses belief in one's ability. If one person is continuously criticized and compared with others, he or she is likely to experience low self-esteem. On the contrary, motivation can help growing positive attitude to accomplish a job. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. एखादं वाक्य द्यायचं असेल तर कसं? विथ लो सेल्फ इस्टीम वन लुजेस बिलीफ इन वन्स ॲबिलिटी, असं वाक्यामध्ये हा शब्द वापरून देऊ शकतो. नेक्स्ट, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मीन्स व्हॉट? ग्रॅटिट्यूड इज द स्टेट ऑफ बीइंग ग्रेटफुल वेन वी आर हॅपी विथ द थिंग्स हॅपनिंग टू अस. ग्रॅटिट्यूड म्हणजेच काय? कृतज्ञता मानणे. म्हणजेच काय? इट इज द स्टेट ऑफ बीइंग ग्रेटफुल, आभार दाखवून देणे. वेन वी आर हॅपी विथ द थिंग्स हॅपनिंग टू अस. आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टीच्या बाबतीत जर चांगल्या गोष्टी घडत असतील तर आपण ग्रॅटिट्यूड त्या ठिकाणी दाखवत असतो. वी काउंट आवर ब्लेसिंग्स, दॅट इज वी एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड टू गॉड. अशा पद्धतीने वाक्य देऊ शकतो. वी काउंट आवर ब्लेसिंग्स, दॅट इज वी एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड टू गॉड. आपण गॉडच्या बाबतीत ग्रॅटिट्यूड दर्शवत असतो. आणखीन काय सांगता येईल? द मोर वी शो ग्रॅटिट्यूड द हॅपियर वी आर. दॅट इज वाय सेईंग थँक यू टू समवन हू हॅज हेल्प मे बी इन अ स्मॉल वे ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, कर्टसी. पुढचा शब्द कर्टसी. कर्टसी मीन्स कर्टसी इज अन ॲक्ट ऑफ सिव्हिलिटी अँड रिस्पेक्ट. काय असतं कर्टसी? इट इज अन ॲक्ट ऑफ सिव्हिलिटी अँड रिस्पेक्ट, दॅट इज कॉल्ड कर्टसी. वाक्यामध्ये हे शब्द कसा वापरायचा? वेन अ कन्व्हर्सेशन इज गोइंग ऑन अँड यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, यू मस्ट फॉलो द कर्टसी टू से एक्सक्यूज मी, आय एम सॉरी टू इंटरप्ट. अशा पद्धतीने आपण वाक्य देऊ शकतो कर्टसी. नेक्स्ट, जनरसिटी. Generosity literally means freedom from manners of character. What is its meaning? Its meaning is freedom from meanness of character. Meanness म्हणजे कमीपणा, of character कमी, meanness पासून वेगळं होणे, that is generosity. This quality gives us the feeling of readiness in giving. This is not restricted to financial help. It can be an attitude of forgiving someone's mistake and giving credit or help to others sincerely and not just showing off. Generosity म्हणजेच उदारपणा दाखवून देणे. नेक्स्ट, सिम्पथी. सिम्पथी सहानुभूती. सहानुभूती म्हणजेच इन इंग्लिश सिम्पथी इज फेलो फिलिंग फॉर ऑदर्स ॲट देअर आवर ऑफ नीड. सिम्पथी हे काय? एक फिलिंग, दुसऱ्याच्या बाबतीत असणारी फिलिंग ॲट देअर आवर ऑफ नीड. त्यांना ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस मदत झाली त्या बाबतीत सिम्पथी. वेन द disasters flood happened in Kerala, the entire country sympathized with the people of Kerala and donated generously to give them back of their normal life. अशा पद्धतीने वाक्य आपण तयार करू शकतो. नेक्स्ट, लास्ट इज एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय? आता एम्पॅथी इज द ॲबिलिटी टू अंडरस्टँड व्हॉट अनदर पर्सन इज फिलिंग. एम्पॅथी काय असते? तर एक ॲबिलिटी असते, एक समजून घेण्याची क्षमता असते. आणि ती क्षमता म्हणजेच काय की दुसरा व्यक्ती कसा फिलिंग करतोय हे समजून घेण्याची
क्षमता म्हणजेच इम्पॅथी. फॉर एक्झाम्पल, an example of empathy is to feel excited for your friend when he scores good marks as you have experienced the same feeling maybe a year ago. या पद्धतीनं आपल्याला देता येतं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे तर एक ग्रुप डिस्कशन करा म्हटलंय आणि कशाच्या बाबतीत, नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस म्हणजे तुम्ही जिथं काम करता त्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामध्ये कशा सॉफ्ट स्किल्स असल्या पाहिजेत याबाबत तुम्ही या ठिकाणी डिस्कशन करा म्हटलंय. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. अँड व्हॉट आर द फॉलोइंग पॉइंट्स? रिटन अँड वर्बल कम्युनिकेशन. आपलं लिखाणाचं किंवा आपलं बोलण्याचं कम्युनिकेशन या बाबतीतची मदत घ्यायची आहे. वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स. दुसऱ्याशी बोलत असताना कशा कोणकोणते वेज वापरले जाऊ शकतात. क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, इमोशनल इंटेलिजन्स. या पॉईंटच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ग्रुप डिस्कशन करायचं आहे आणि टायटल आहे द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. सुरुवात कशी करू शकतो आपण, समजा ग्रुप डिस्कशन चालू होत असेल तर, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. द टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन टुडे इज द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. वी हॅव 6 participants and each will express his or her opinion when the speaker finishes speaking. Each speaker is allotted 1 minute to spare. आता एक स्पीकर 1 मिनिटामध्ये त्याचं डिस्कशन सांगणार आणि काय सांगणार तर नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. फर्स्ट स्पीकर काय म्हणणार, सॉफ्ट स्किल्स आर कम्युनिकेशन स्किल्स विच आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बोथ ॲज वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन. सॉफ्ट स्किल इम्पॉर्टंट आहेत कशासाठी, वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनसाठी म्हणजे लिहिण्यासाठी पण आणि बोलण्यासाठी पण सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाचे असतात. टू बी अ गुड लिसनर, टू रीड द माइंड ऑफ क्लायंट as well as a tactful communication to present your product help the company to gain more projects and revenue. तो पहिला स्पीकर काय म्हणेल की गुड लिसनर होण्यासाठी वी हॅव टू रीड द माइंड ऑफ क्लायंट. आपण क्लायंटचं माइंड वाचलं पाहिजे. ॲज वेल ॲज वी हॅव टू कम्युनिकेट फॉर द टू प्रेझेंट द प्रोडक्ट. ओके, अँड वी हॅव टू हेल्प द कंपनी टू गेन मोर प्रोजेक्ट्स अँड रेव्हेन्यू एक्सेट्रा. अशा पद्धतीनं पहिला बोलेल. दुसरा स्पीकर काय म्हणेल, आय ॲग्री विथ माय फ्रेंड टू अ लार्ज एक्सटेंट बट आय हॅव अ वर्ड ऑफ कॉशन. टू कम्युनिकेट डज नॉट मीन इरिटेट द क्लायंट टू द एक्सटेंट ऑफ लुझिंग द कॉन्ट्रॅक्ट जस्ट बिकॉज वन हॅज बीन असाइन टू अकम्प्लिश द जॉब. असं दुसरा म्हणेल. तो म्हणेल की आय हॅव अ वर्ड ऑफ कॉशन. टू कम्युनिकेट डज नॉट मीन इरिटेट द क्लायंट ऑफ द एक्सटेंट. अशा पद्धतीनं तो सांगेल. तिसरा स्पीकर, आय थिंक द पॉसिबल सोल्युशन टू दॅट इज द एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिस. वन विल लर्न टू इंटरॅक्ट कन्व्हिन्सिंगली. Even when a mistake is committed, a person well conversed in soft skills can manage the show by accepting the responsibility and is able to make the client agree to his promise of satisfaction. तिसरा स्पीकर काय म्हणतो, त्याने काय म्हणेल तो की त्याला वाटतं की एक पॉसिबल सोल्युशन काय तर एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिस हे असली पाहिजे. वन विल लर्न टू इंटरॅक्ट कन्व्हिन्सिंगली. बऱ्याच वेळेस मिस्टेक होत असतात परंतु पर्सननं पुढच्या व्यक्तीनं त्या मिस्टेक सांगताना सॉफ्ट स्किल्सनं त्या सांगितल्या पाहिजेत असं म्हटलंय. अँड लास्ट नंबर 4, चौथा स्पीकर काय म्हणेल, ड्यू टू हँडल सच रिस्पॉन्सिबिलिटीज आय फील
Having soft skill is not enough for the person lacks creative abilities. He will never be taken seriously and will sound as an empty vessel unless he proves his talent to impress the client. या पद्धतीनं ग्रुप डिस्कशन आपण सांगू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, read the text, state whether the following statements are true or false. Correct the false statement. This activity will be done in the next lecture. Now we have to stop here. Thank you.